तुम्हाला माहितीये का? दत्तात्रेयांच्या दुसऱ्या पूर्णावतार म्हणून ओळखले जाणारे नृसिंह सरस्वती महाराज नेमके कोण होते? इसास 1378 मध्ये वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे अंबा भवानी आणि माधव यांच्या पोटी एक दिव्य बालक जन्माला आले. जन्मतःच त्या बालकाने ओम असा उच्चार केला आणि 7 संपूर्ण वर्ष एकही सामान्य शब्द न बोलता केवळ मौनाचा तप केला. या चमत्कारामुळे संपूर्ण गावात त्यांची महती पसरली. 7व्या वर्षी त्यांनीच आपल्या मातापित्यांना सांगितले, माझे उपनयन करा. आणि उपनयन होताच त्यांच्या मुखातून वेदांचा अखंड झरा वाहू लागला. तेव्हा सर्वांना समजले, हा साधा बालक नाही, हा अवतारी पुरुष आहे. वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी मातापित्यांचा आशीर्वाद घेतला आणि बद्री केदारच्या दिशेने प्रवास सुरू केला. काशी येथे त्यांना वृद्ध संन्यासी कृष्ण सरस्वती भेटले. त्यांनी नरहरीला संन्यास दीक्षा दिली आणि ते झाले नृसिंह सरस्वती. उत्तरेत शिक्षण पूर्ण करून ते दक्षिण भारतात परतले. प्रथम करंजा, नंतर त्र्यंबकेश्वर, नाशिक, परळी वैजनाथ, औदुंबर आणि शेवटी अमरापूर या गावात ते 12 वर्ष राहिले. ह्याच अमरापूरला नंतर नरसोबाची वाडी म्हणून ओळख मिळाली. यानंतर ते गाणगापूर येथे 24 वर्ष विहार करत राहिले. त्या काळात बेदरचा बादशहा अल्लाउद्दीनही त्यांची पूजा करण्यासाठी आला होता. नृसिंह सरस्वतींनी श्रीपाद श्रीवल्लभांचे कार्य पुढे नेले, दत्तभक्तीचा प्रसार केला आणि संपूर्ण भारतभर मोठा शिष्यवर्ग निर्माण केला. त्यांच्या 7 प्रमुख शिष्यांमुळे दत्त परंपरा अजूनही तेजाने कार्यरत आहे. औदुंबर, नरसोबाची वाडी आणि गाणगापूर आजही हजारो भक्तांना आध्यात्मिक समाधान देतात. नृसिंह सरस्वतींचे स्मरण म्हणजे दत्तभक्तांसाठी दिव्य शक्तीचा अखंड स्रोत.